नमस्कार, मी अमोल किन्होळकर. आपण पाहता एबीपी माझा. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे नवी मुंबईमधून. नवी मुंबईमधल्या वाशीतील सेक्टर 17 मध्ये सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झालेला आहे. बेस्ट बस आणि फोक्सवॅगन कार यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला. सुदैवानं या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र हा अपघात एवढा भीषण होता की बसमधील ड्रायव्हर थेट रस्त्यावरती फेकला गेलाय. काळजाची ठोका चुकवणारी ही दृश्य आहेत. फोक्सवॅगन कार आहे आणि बेस्ट बस आहे. अक्षरशः चुराड झाला आणि आपण बघतो खाली पडलेला चालक अक्षरशः खाली बाहेर फेकला गेला, पण सुदैवाने त्यालाही काही झालेलं नाहीये. किरकोळ जखमा झालेल्या आहेत फक्त. नवी मुंबईचे प्रतिनिधी विनायक पाटील आपल्या सोबत आहेत. विनायक, ही दृश्य अत्यंत भीषण आहेत, काय सांगशील या संदर्भात? हो, दैव बलत्तर म्हणून बस ड्रायव्हर वाचला असं आपण बोललं तर काय हरकत नाहीये. कारण जर आपण ऍक्सिडेंट बघितला तर ज्या पद्धतीने जी धडक झालेली आहे, कार पांबी रोडच्या दिशेने जात होती, त्याचबरोबर बस आहे ती तुर्ब्यावरून बस डेपोकडे जात होती. यावेळीच आहे ती धडक झालेली आहे. याच्यामध्ये जो बस ड्रायव्हर आहे तो धडकीमध्ये सरळ पूर्णपणे बाहेर पडलेला आहे आणि बस ड्रायव्हर बाहेर पडल्यानंतर त्याचा दैव बलत्तर म्हणून तो त्या बसच्या चाकाखाली आलेला नाहीये. त्या बसची दिशा बदलल्यामुळे बस डाव्या हाताला सरळ जाऊन पुढे डिवायडरवरती धडकली आणि डिवायडरवरती धडकल्यानंतर त्या बॅरिकेड सोडून बस समोरचा जो गाळा आहे, जो शॉप आहे, त्याच्याकडे जाऊन पूर्ण बस घुसली होती. सकाळची ती वेळ होती, सकाळी 7:30-8 वाजल्या होत्या. त्यामुळे हे दुकानं बंद होती. त्यामुळे बस जाऊन समोरच्या दुकान नुसते असली तरी दुकान बंद असल्यामुळे त्या ठिकाणी अनर्थ टळलेला आहे. त्यामुळे आपण पाहतो की हा जो ऍक्सिडेंट आहे, हा ऍक्सिडेंटला कारण आहे सिग्नल न पाळणं. बस ड्रायव्हर आहे त्यांच्यासाठी राज सिग्नल होता, मात्र त्यांनी सिग्नल न पाळता सरळपणे बस ड्रायव्हर पुढे जात होता. त्याच्यामुळे हा अपघात झाल्याचं दिसून येत आहे. विनायक, अत्यंत भीषण असा अपघात आहे. विनायक, मला सांग, तो जो फोक्सवॅगन कारचा जो चालक आहे त्याच्यावरती काही कारवाई झाली आहे आणि त्याची म्हणजे त्याच्या गाडीचा सुद्धा अक्षरशः चुराडा झालेला दिसतोय. त्याची नेमकी तब्येत कशी आहे आणि पोलीस काही कारवाई करतायत का? हो, या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण जर हा अपघात बघितला तो जी वॅगन गाडी जात होती त्या वॅगन गाडीला ग्रीन सिग्नल होता, त्यामुळे तो सरळ जात होता. मात्र बस ड्रायव्हर होता, त्याला रेड सिग्नल असतानाही तो सिग्नल तोडून पुढे जात असल्याचं प्राथमिक दर्शनी तरी दिसून येत आहे. कारण बसच्या बाजूला अजून आपण पाहिलं तर एक कार आहे व्हाईट कलरची, पांढऱ्या कलरची. ती कार सिग्नल असल्यामुळे ती कार थांबलेली आहे, मात्र बस ती सरळ थेट सिग्नल तोडून पुढे जात होती. त्यामुळे या प्रकरणी आता बस ड्रायव्हर वरती गुन्हा वगैरे दाखल होतो का या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती दिलेली नाहीये. त्या संदर्भात तपास चालू आहे. सीसीटीव्ही फुटेज आहे जे सिग्नल वरती जे बसवण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेत आहेत. आणि सिग्नल बस ड्रायव्हरला होता की सिग्नल न पाळल्यामुळे हा सगळा अपघात झालेला आहे. विनायक, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर या अपघातानंतर बसची नेमकी काय परिस्थिती झाली आहे ती पाहूया. तर अपघातानंतरची बसची ही दृश्य पाहू शकता आपण. पुढचा जो कठडा आहे तो अक्षरशः चुराडा झालेला आहे आणि चालकाची जागा आपल्याला शोधूनही सापडणार नाही. पण चालक या एवढ्या मोठ्या भीषण अपघातातून अतिशय सुखरूप आहे. अपघात झाल्यानंतर चालक हा बाहेर फेकला गेला. ही एवढी भीषण दृश्य आहेत की आपण ही दृश्य पाहिल्यानंतर सांगू शकत नाही की याच्यामध्ये किती हा भीषण अपघात असेल. पण सुदैवानं गाडीमध्ये कोणीही नव्हतं, या बसमध्ये कोणीही नव्हतं. चालक आणि वाहक दोघेही किरकोळ जखमी आहेत.